नमस्कार, एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे। सर्पमित्र दिनेश पिंपरे यांनी एकाच दिवशी विषारी जातीचे 5 साप पकडून दिले जीवदान। प्रचंड गरमीचा मौसम असल्याकारणाने व पावसाचे पाणी बिळात शिरल्याने विषारी नाग जातीचे साप मोठ्या प्रमाणात बाहेर निघत असतात। काल वरुड येथील लक्ष्मण दुडेवार यांच्या घरी फार मोठा नाग जातीचा साप निघाला। फोनवरून माहिती देताच दिनेश पिंपरे यांनी वरुड येथील ठिकाण गाठून नाग जातीच्या सापाला रात्रीचे 9:15 वाजता मोठ्या शिताफीने पकडले। दिनेश पिंपरे यांनी दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी 5 विषारी जातीचे साप पकडले आणि नागरिकांना सापापासून सावधान राहण्यासाठी सतर्क रहा, सावधान रहा असे आवाहन केले। मोठी नाही बसते मोठी पावन हो हो हे काय ए झाका नाही ए हे नाही आपण भाई मोठी बागाय का कुठे प्रज्ञावंत साईडला तो कुठे असतो पाडले पाणी प्यायला तुला फोन आला बाहेर होतो मी 2-3 फोन लावतील कोणाची नाग असं आहे पण हे एवढा काऊन सुस्त आहे माहिती का ते कातीवर आहे नाग केचवी मध्ये आहे नाही हो नाग ते याच्या डोळ्यावर पडते ना भाई म्हणून ते एवढा ऍक्टिव्ह दाखवून नाही पण एवढा फास्ट पळाला आणि ते लयच भारी पळाला आता हे काय तुम्हाला मी 4 कॉल ट्राय केले हो पाहिले मी पाहिले 3 माणसाचे फोन पाहिले पण मी घरच्याला म्हणलं की फोन उचलू नका म्हणलं तुम्ही मग त्याने उचलला फोन समजा म्हणे काय साफ आहे म्हणून मग मी लहान झाली का जी भारतीय नाग आहे ज्याला आपण इंडियन स्पेक्ट्रल कोब्रा म्हणू तर 2-3 दिवसापूर्वी किंवा आता पावसाळ्यात सुरुवात आहे तर पावसाळ्यात सुरुवातीला जसं सापाच्या बिळामध्ये पाणी गेल्यामुळे साप भरपूर प्रमाणात बाहेर पडतात आणि जिथे त्यांना समजा अशी कोरडी जागा किंवा ढिगारे किंवा अडचणीच्या वस्तू अशा ठिकाणी साप जाऊन बसतात तर आपण अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे किंवा नागरिकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे की जेणेकरून कसं आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला पाहिजे कुठे असे ढिगारे नाही किंवा असं खरकट असं न टाकायला पाहिजे जेणेकरून उंदराची संख्या वाढणार नाही आणि उंदीर असल्यामुळे साप तिथे हमखास राहू शकतात आणि जेणेकरून खाली झोपणं टाळावे आणि जर समजा बायचान्स असा सापदंश झाला या दिवसामध्ये सापदंशाचं प्रमाण खूप जास्त असते आणि जर कोणाला सापदंश झाला तर अशा बुवाबाजी अशा चक्रामध्ये न जाता सरळ आपण सरकारी हॉस्पिटलमध्ये जाणे तिथे भरपूर प्रमाणात अँटीवेनम उपलब्ध आहे आणि तिथे तुमचा जीव नक्कीच वाचू शकतो। धन्यवाद। बातमीला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।